आज सूर्या हा माझ्या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च झालेला आहे आणि मी ॲक्च्युली मी आधी खूप जास्त नर्वस होते कारण मला काहीच दाखवलं नव्हतं. डबिंग मी जे काय केलं होतं ते फक्त माझ्या डायलॉग्सचे डबिंग केलं होतं, त्यामुळे मला डबिंग स्टुडिओमध्ये गाणी दाखवली नव्हती. आणि आज जेव्हा मी स्वतःला स्क्रीनवर बघितलं तर मी खरंच युजुअली आपण मोबाईल काढतो सोशल मीडियावर टाकायला की आम्ही म्युझिक लॉन्चला आले आणि मी अशी दिसते स्क्रीनवर. मी अशीच म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला झिरोहून स्वतःकडे बघत होते, त्या गाण्यांकडे बघत होते, म्युझिक ऐकत होते. म्हणजे देव चौहान यांनी अप्रतिम म्युझिक मराठी इंडस्ट्रीमध्ये असं म्युझिक असणं म्हणजे खूप मी तरी असं ऐकलं नाही आहे. डेफिनेटली खूप चांगली चांगली गाणी आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि आज होतीलसुद्धा, पण असं थोडं ग्लॅमराइज्ड गाणी माझ्यासाठी तरी इट वॉज अ व्हेरी म्हणजे वेगळाच अनुभव होता ऑलटुगेदर. मी ना टिपिकल बॉलिवूड आर्किटेक्ट मुलगी जी असते, जी मराठी चित्रपटामध्ये काम करते, असं कॅरेक्टर प्ले करते आहे. आणि खूप वर्षानंतर म्हणजे मी गेले 2 वर्ष खूप सिरियस रोल्स असे करत होते आणि फायनली मी एक खूप ग्लॅमराइज्ड कॅरेक्टर प्ले करत आहे. तिचं नाव काजल असतं. ती आर्किटेक्ट असते जसं मी आधीच सांगितलं, आणि ती सूर्याबरोबर त्याच्या प्रवासामध्ये ती त्याची साथ देते. असे कॅरेक्टर आहे. मी जास्त काही सांगणार नाही, फक्त एवढं सांगेन की खूप असं तुला धर्मा फील येईल बघितल्यानंतर. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि ज्याच्या लागतो तो उरत नाही. ऐसा ही मरेगा तुम लोग. एक एक की लाश गिरेगी. हिम्मत असेल तर माझ्या भावाबरोबर लढ. मला असं वाटतं की हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत एक टर्निंग पॉईंट असणार आहे, नो डाऊट. कारण आय थिंक दिस इज वन ऑफ द मोस्ट म्हणते मी एक्सपेन्सिव्ह मराठी मूवीज. आणि 3 वर्ष लागले या चित्रपटासाठी. 3 ते 4 वर्ष आम्ही शूट करत होतो. प्री आणि पोस्ट मी काउंट करत नाही आहे. तर यू कॅन अंडरस्टँड ह्याच्या मागची मेहनत किती गेली असेल आणि ह्याच्या मागचा खर्च किती झाला असेल. कुठल्याही गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज न करता, म्हणजे जर आता ऑफकोर्स प्रेक्षकांनी गाणी बघितलेली आहेत. प्रताप दादा हे माझे मेकअप दादा होते आणि आज एवढा मोठा मेकअप दादांना तुम्ही आणत आहात मेकअप करायला. तर सांगण्याचा हेतू म्हणजे कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज न करता, मधुजी हे DOP आहेत, ज्यास एवढे मोठे DOP आहेत, कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज न करता हा चित्रपट बनवलेला आहे. त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ही विनंती करीन की हा चित्रपट नक्की जाऊन बघा आणि मराठी सिनेसृष्टीच्या या टर्निंग पॉईंटला खूप प्रेम द्या.